आवाज माझा बरोबर आहे. बरोबर. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा एका रेषेमध्ये. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण आकृतीबंधाचं निरीक्षण करूया. क्विक स्कॅनिंग करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपण जी बैठक घातली त्या बैठकीमध्ये स्थिरता आणि संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता. चेहरा शांत. स्थिर सुखमासनम. शरीराची अशी स्थिती ज्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिरता, आनंद मिळत आहे. हळूहळू जाणीव श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. शरीर मनाने आपण स्थिर होतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवूया. आपल्या डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावरती येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरू करूया. सावकाश कृती थांबवायची आहे. उजवा हात गुडघ्यावर येईल. जाणीव आपली दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. मोकळ्या झालेल्या आपल्या दोन्हीही नाकपुड्या त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे मिटलेले आहेत. पाठीचा कणा एका रेषेमध्ये समस्थितीत. मान मध्यभागी. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया.
आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोषक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातली मरगळ, आळस सगळं बाहेर सोडून देत आहोत आणि साधनेसाठी आपण आता सज्ज होत चाललोय. करणार आहोत आपण 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार ओ. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हात जोडून प्रार्थना. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया आणि गुरुर् ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आपलं मस्तक हलकसं पुढे झुकलं जाईल. करणार आहोत आपण नमन मुद्रा. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. बाकीच्यांनी डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची या दिवसाची सुरुवात आपण आपले गुरु, आपली इष्ट देवता, आई वडील आणि ओम यांच्या साक्षीने करीत आहोत. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊया. जोडलेल्या हातांचं घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा. दोन्ही पाय समोर करूया. विश्रांती. काल आपण पायाचे सांधे सैल केले होते बरोबर. आज आपण हाताचे करणार आहोत. तर त्याआधी थोडस रिलॅक्स होऊया. म्हणजे दोन्ही पाय समोर घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायामध्ये अंतर. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. तोंड बंद असेल, डोळे बंद आणि श्वास चालू. थोडीशी पावलामध्ये हालचाल करून घ्या. पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करून घ्या. 2 ते 3 मिनिटं आपण इथे बसलो होतो म्हणून जो काही स्ट्रेच आला असेल, प्रेशर आला असेल तो रिलीज होईल. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या. स्ट्रेच करा आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. बरोबर. पुन्हा जास्तीत जास्त ताण द्या आणि 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. असं अजून 2दा करूया. पुन्हा जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया आणि मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचे.
हाताची पाचही बोटं जुळलेली ठेवा. मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा. वर, खाली. परफेक्ट. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. बरोबर. थोड्याशा सलग कृती करतोय आपण. पुन्हा दोन्ही हात आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील, पॅरलल. ठीक आहे. आता हेच फक्त मनगटामधून वायपर मुवमेंट, म्हणजे गाडीचा वायपर जसा फिरतो त्याप्रमाणे एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त मनगट एकदा उजवीकडे जात आहे, एकदा डावीकडे जात आहे. परफेक्ट. उजवीकडे आणि डावीकडे. छान. उजवीकडे, डावीकडे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत तेही नीट करत असतील असं मी समजून जाते. उजवीकडे, डावीकडे. ठीक आहे. मध्ये येऊन थांबा. ठीक आहे. आता हातांच्या पुन्हा बोटं जास्तीत जास्त स्ट्रेच करा. अंगठा आतमध्ये घ्या, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करा आणि मग मनगटामधून रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. परफेक्ट. विरुद्ध बाजूने करा. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. थोडा वेळ हात खाली घ्या, डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. बघा, आपण बराच वेळ हात खांद्यातून सरळ ठेवला होता, त्यामुळे तुमचे दंड, त्याचबरोबर एल्बो आणि मनगटाचा जो भाग आहे तिथे थोडासा ताण जाणवेल. तो पूर्णपणे आपण मनाने रिलीज करूया आणि आता पुढच्या कृतीकडे वळूया. डोळे उघडायचे, पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता कोपरातून आपले हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. म्हणजे हाताची बोटं खांद्यावर घ्यायची, सरळ करायची. बरोबर. खांद्यावर घ्यायची, सरळ करायची. खांद्यावर घ्यायची, सरळ करायची. आता जे आपण करतोय ते समोर हात घेतोय. बरोबर. आता साईडने करा. साईडने हात सरळ करायचे, पुन्हा बोटं खांद्यावर घ्यायची. सरळ, खांद्यावर. बरोबर. छान. परफेक्ट. बरं, हे करताना सुद्धा पाठीचा कणा सरळ ठेवा. चेहरा गंभीर करू नका. आता दोन्ही हात वरती घ्या, सरळ. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. खाली आल्यानंतर थांबा. हाताची बोटं तशीच खांद्यावर ठेवा. कोपरं समोर घ्या. दोन्ही कोपरं आता जॉईन करून घ्या. करूया शोल्डर रोटेशन. सुरुवात करायची. हाताची कोपरं जॉईन केली. आता वरती घ्यायची आणि मागून पुढे आणायची. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला आपल्या खांद्यांसोबत आपल्या पाठीचा जो मणका आहे तिथे सुद्धा आपल्याला एक छान असा बदल जाणवतो किंवा तिथेही एक आपल्याला हालचाल जाणवते. ती अनुभव घ्यायची असेल तर डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा आणि जाणीव तुमच्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करायचे. आता मागून पुढे येतील. हाताची कोपरं मागे जातील, मग पुढे येतील. पुन्हा डोळे मिटून हीच अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा की आपल्या पाठकण्याला कसा हलकासा मसाज मिळतोय. छान. 2 ते 3 वेळा हे सगळं झालं की मग थांबा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि बघा, हलकीशी तुमची श्वासाची गती वाढली असेल. डोळे मिटून याचा अनुभव. सावकाश डोळे उघडायचे आणि आपण आता थोडंसं एक स्ट्रेचिंग वाली कृती करणार आहोत. तर साधी मांडी घाला. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घाला. ठीक आहे. ज्यांनी आधी कधी योग साधना केली किंवा ज्यांना माहिती आहे पद्मासन अर्ध पद्मासन कसं घालतात त्यांनी जरूर घाला. ज्यांना काही व्याधी असतील किंवा काही लिमिटेशन्स असतील तर त्यांनी साधी मांडी घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न जरूर करा. अगदीच तेही जमत नसेल, वज्रासन छान जमत असेल तर वज्रासनात बसा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जाऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना होऊ दे. खांद्यातून दोन्ही हात आपण छान स्ट्रेच केलेत आणि आता सावकाश एकदा उजवीकडे टर्न व्हायचं. मागची भिंत बघायची. मध्यभागी येऊया. डावीकडे टर्न होऊया. मागची भिंत बघूया. मध्यभागी येऊया. पुन्हा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे,
डावीकडे. इथे आपण केलं ट्विस्टिंग आणि आता करूया साइड वेस्ट बेंड. एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला. ज्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय त्यांनी आपली मांडी वर उचलली जाणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या कमरेपासूनच्या वरच्या भागामध्ये आपण जी काही हालचाल करतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. 2 ते 3 वेळेला आपण एकदा उजवीकडे आणि डावीकडे झाल्यानंतर मध्ये येऊन थांबायचं. मध्ये येऊन थांबायचं. ठीक आहे. आता आपल्याला गोलाकार फिरायचा आहे हा पूर्णपणे. तर ज्यांना व्हर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र गोलाकार फिरताना काळजी घ्या किंवा एकच राऊंड करून थांबा. ठीक आहे. बाकीच्यांनी आपले हात अजून वरती स्ट्रेच करा, थोडस पुढे व्हा आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरा क्लॉकवाईज. एक, आपल्या फक्त कमरेमध्ये हालचाल होतीये. 2, बरोबर. फक्त 3 वेळा आपण ही कृती करतोय आणि 3, उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. परफेक्ट. आता डावीकडून उजवीकडे पुन्हा मध्ये या. हात तसेच वर आहे. सावकाश पुढे जायचं आणि मग डावीकडून उजवीकडे. सावकाश कृती, घाई गडबड न करता 3 वेळेला हा राऊंड आपण दोन्ही बाजूनी कंप्लीट करूया. बरोबर. 3 वेळा झालं की थांबा. ठीक आहे. हाताला थोडीशी रग लागली असेल काही हरकत नाहीये. आता जे हातांची बोटं आपण गुंफवली आहेत एकमेकांमध्ये ती सोडा आणि तिथल्या तिथे नमस्कार करा. दोन्ही हात जोडून घ्या वरच्या वर. हा, लगेच हात खाली घ्यायची घाई न करता. हा, आता एक श्वास भरून घ्या, डोळे मिटून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात आता गुडघ्यावर ठेवा आणि विश्रांती घ्या. बघा, जेव्हा आपण कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे जेव्हा स्ट्रेच आणतो, तिथे ताण आणतो, तेव्हा आपले जे वायुकोश आहेत ते वायुकोश मोकळे होतात आणि त्याचबरोबर आपली श्वसन क्षमता आहे, लंग्स कॅपॅसिटी आहे ती वाढायला सुरुवात होते. आता हे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना मनामध्ये डोळे मिटून. अवकाश डोळे उघडा आणि एक एक पाय सरळ करा. साधी मांडी घातली असेल, पद्मासन अर्ध पद्मासन असेल ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आज आपण करणार आहोत कॅट अँड काऊ पोज म्हणजेच मार्जरासन. तर मार्जरासनसाठी आपल्याला वज्रासन करून घ्यायचं आहे. तर आधी आपण वज्रासन करून घेऊया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. हा, फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना थोडीशी काळजी घ्या. गुडघ्यावरती जास्त ताण येतो म्हणून वज्रासन करताना थोडीशी काळजी घ्यायची. ठीक आहे. तर आता दोन्ही पाय जुळवून ठेवा. सगळ्यांनी एकत्रित करूया आपण वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ करा. आता एक एक पाय फोल्ड करूया. सुरुवातीला आपला उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल आपल्या उजव्या सीट खाली घेऊन जाऊया. अगदी सावकाश करा. बरोबर. छान. आता डावा पाय सावकाश फोल्ड करा आणि त्याचं पाऊल आपल्या उजव्या सीट खाली घ्या. समोरून आपले गुडघे आणि मांड्या जोडलेले आहेत. आता बघा, एक सांगते की ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात जे आहेत ना हे खाली असे जमिनीवर ठेवा. ज्यांना गुडघेदुखी आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले हाताचे तळवे खाली गुडघ्याच्या जवळ जमिनीवर ठेवा. म्हणजे तुमच्या पाठीच्या मणक्याला आणि गुडघ्यावर जास्त प्रेशर येणार नाही, ताण येणार नाही. ठीक आहे. ज्यांना या व्याधी आहेत त्यांनी अशा प्रकारे बसा. ज्यांना कुठलीही व्याधी नाहीये त्यांनी मात्र आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये आपले गुडघे आणि मांडी याच्यामध्ये ठेवायचे. जास्त पुढेही नाही आणि जास्त मागेही नाही, मध्ये ठेवायचे. हाताची कोपरं पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ असतील. डोळे मिटून घ्या. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळली आहेत. त्याकडे आपली जाणीव घेऊन जा आणि बंद डोळ्यांनी आपण जे वज्रासन घातलंय ती स्थिती तपासून पहा. आपण किती कम्फर्टेबली या आसनामध्ये बसू शकतो. आपल्या अँकल जॉईंटच्या इथे, काफ मसलच्या इथे काही प्रेशर आहे का, काही ताण आहे का,
तिथे आपल्याला उघडल्यासारखं वाटतंय का हे तपासून पाहूया. वज्रासन हे एकमेव आसन आहे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. मी त्याचे लाभ सांगते, ते तुम्ही ऐकून घ्या. हे एकमेव असं आसन आहे, की जे आपण जेवणानंतर करू शकतो. या आसनाच्या अभ्यासाने तुमची पचन संस्था जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये सुधारते. त्यामुळे ॲसिडिटी सारखे त्रास किंवा कॉन्स्टिपेशन सारखे त्रास आपल्यापासून लांब राहतात. जर आपलं पोट निरोगी असेल, पचन आपलं चांगलं असेल, तर बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. त्याचबरोबर हे आसन ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. तुम्ही या आसनामध्ये बराच वेळ मेडिटेशनही करू शकता. वज्र म्हणजे इंद्राचं शस्त्र जे अतिशय कठीण असतं आणि आपण जेव्हा या स्थितीमध्ये बसतो, तेव्हा आपले काफ मसल्स किंवा मांडीचा जो भाग आहे, तिथे एक प्रकारची ताठरता येते आणि आपला रक्ताचा प्रवाह हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर हे आसन केलं, तर आपलं खाल्लेलं अन्न हे खूप छान प्रकारे पचन होतं त्याचं आणि त्याचबरोबर त्याचं उत्सर्जनही तेवढ्याच छान प्रकारे होतं. हे सगळे शारीरिक लाभ आणि मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. आता याच्यातूनच पुढे जाणारं आपण आज बघूया मार्जर आसन. तर आधी बघून घ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. मार्जरासनचे भाग 1 आणि भाग 2 असे प्रकार आहेत. तर भाग 2 जो आहे, हा ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्व्हायकलचा गॅप आहे, तर त्यांनी तो भाग करणं टाळायचा आहे. त्याचे फायदे काय आहेत? तर ऑफकोर्स पाठीचा मणका फ्लेक्सिबल तर होतोच, पण त्याचबरोबर थायरॉइड सारखा आजार ही आपल्यापासून लांब राहतो. त्याचबरोबर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्ही हे मार्जरासन ची जी डायनॅमिक क्रिया आहे ती करू शकता. तीही मी तुम्हाला दाखवेन. तर इथे आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. बघा आधी मी दाखवते मग आपण एकत्रित करूया. तर जे नवीन साधक आहेत ज्यांना काहीच माहिती नाहीये त्यांनी नीट बघून घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर हे कसं घ्यायचं? आधी डिस्टन्स घ्यायचा दोन्ही गुडघ्यांमध्ये. मग पुन्हा आपल्याला बसायचंय खाली पायावरती. आपला उजवा गुडघा उजवा हाताचं कोपर हे उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपला डावा जो गुडघा आहे किंवा डावा जो पाय आहे तो ऍडजस्ट करायचा. बघा असं. आपोआप हे अंतर आपल्या शोल्डर एवढं होऊन जातं. आणि मग दोन्हीही हातांची कोपरं बघा अशी गुडघ्याला लावून घ्यायची आणि मग खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. बघा तुम्हाला दिसेल की संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. ठीक आहे? आता पुढची कृती दाखवते. मार्शल भाग 1. बघा आधी पावलं पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट आहेत. मार्जरासन भाग 1 करताना आपल्याला हळूहळू आपली नजर सिलिंगकडे घेऊन जायची आहे. मान सिलिंगकडे, चेहरा सिलिंगकडे. हा झाला मार्जरासन भाग 1. इथे दातावर दात लावून, तोंड मिटून, डोळे मिटून शांतपणे थांबायचं. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. हा झाला मार्जरासन भाग 1. भाग 2 करताना आधी सावकाश मान सरळ करायची आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. ज्या स्नायूंवरती भाग 1 मध्ये ताण येतो, त्या स्नायूंवरती भाग 2 मध्ये प्रेशर येतो. हे झालं भाग 2. पुढे मग आपण करणार डायनॅमिक कृती म्हणजे श्वास घेत भाग 1 करायचा, इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. अशा प्रकारे आपण 2 प्रकारे हे आसन किंवा ही क्रिया करणार आहोत. उलटचाल करताना पुन्हा गुडघे मांड्या जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचे. ठीक आहे? करूया सगळ्यांनी आता सुरुवात. सगळ्यांनी आधी गुडघ्यांवरती या. गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. एकमेकांपासून लांब करा. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. आता पुन्हा पायावर बसायचं. उजवा हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा गुडघा किंवा डावा पाय ऍडजस्ट करा. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि आता सावकाश खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीकडे ढिले करून द्या. आपला पाठीचा मणका पूर्णपणे सिलिंगला आता समांतर आहे. करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. दातावर दात लावा. म्हणजे बघा, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना तुम्हाला एक छान असा ताण जाणवेल. आपल्या लोअर बॅक पासून वरपर्यंत असलेला पाठीचा मणका, सगळ्या मणक्यांमध्ये तुम्हाला एक प्रकारचं प्रेशर जाणवेल. त्याला एक अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. इथे यथाशक्ती थांबायचं. आपण श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलटचाल करताना डोळे उघडा. सावकाश मान पुन्हा मध्यभागी येऊ देत. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. भाग 1 मध्ये जो पाठकण्यावरती प्रेशर आलेला होता तो आता रिलीज झालाय. पुन्हा पाठीचा मणका सिलिंगला समांतर झाला. करूया भाग 2. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्याने भाग 2 करणं टाळायचंय. आता आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे घेऊन जा. चिन लॉक पोझिशन होऊन जाईल. आपला कॉलर बोन पर्यंत हनुवटी नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. हे करताना नकळत आपण डोळे गच्च मिटून घेतो किंवा कपाळावरती आठी आणतो. तर तसं न करता चेहरा अगदी शांत ठेवा आणि यथाशक्ती प्रयत्न करा की आपली हनुवटी आपल्या कॉलर बोन पर्यंत चालली. आता बघा इथे तुमचा पाठीचा मणका सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय. त्याला कमानीसारखा आकार इथे येतो आणि आपल्या गळ्यापासून पोटाचे सगळे स्नायू इथे आता तुम्हाला दाब जाणवेल, प्रेशर जाणवेल. क्रमाक्रमाने आपल्या कंठस्थ ग्रंथींवर एकदा ताण आणि एकदा दाब या आसनामध्ये घेतो. उलट चाल करूया सगळ्यांनी. सावकाश मान पुन्हा सरळ होईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. खांदे एकदम रिलॅक्स करा. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे, श्वासाकडे लक्ष देऊ. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत आपली मान वर जाईल. नजर सिलिंगकडे. तोंड बंद आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मध्ये येऊन थांबायचं. हनुवटी गळ्याकडे घ्यायची नाही. पुन्हा एकदा इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. अजून एक राऊंड. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन ह्या कृती करतो तेव्हा आपला श्वास आणि आपली हालचाल याच्यामध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश कृती थांबून पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये. गुडघे आणि मांड्या जुळून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून घ्या. मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर आपले हात थोडेसे झटकून घ्या. डोळे मिटून ही कृती. आपले हात हलकेसे झटकून घ्या. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे आपण घातले ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. आधी उजवा पाय सरळ करा हाताच्या आधाराने आणि मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. डोळे मिटलेले, तोंड बंद, श्वास चालू. सावकाश स्टँडिंग मध्ये जाऊया. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उठता येत का बघा आणि दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण ताडासन. काल जे आपण आसन बघितलं म्हणजे जे ताड हे झाड हे उंचीसाठी प्रसिद्ध आहे आणि जेव्हा आपण टाचा वर उचलतो जमिनीपासून तेव्हा आपला संपूर्ण शरीराचा आकृतिबंध हा ताडाच्या झाडाप्रमाणे दिसतो. म्हणून ते ताडासन. तर याचे लाभ मी कालही सांगितलेले आहेत की आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही लहान मुलांना हे आसन करायला सांगितलं तर त्यांची उंची वाढायला सुद्धा एक छान असा परिणाम होतो उंचीवरती त्यांच्या आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन आपलं बॅलन्सही सुधारलं जातं. म्हणून ताडासन हे नेहमी तुमच्या साधनेमध्ये असावं. तर त्याच्या आधी आपण थोडंसं एक ट्विस्टिंग वालं म्हणजे कटी चक्रासन करूया. सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता आपला जो डावा हात आहे तो समोरनं उजव्या खांद्यावर घ्या. उजवा हात मागून डाव्या कमरेवर घ्या आणि त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला ट्विस्ट व्हायचंय, मागे वळायचंय आणि डाव्या पायाची टाच बघायची आहे.
पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. येस. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता उजवा हात समोरनं डाव्या खांद्यावर जाईल, डावा हात मागून उजव्या कमरेवर येईल आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. इथे पूर्णपणे आपल्या कटी म्हणजे कमरेला एक येईल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता ही हालचाल थोडीशी डायनॅमिक करायची आपल्याला. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाले की थांबा. बरं. पुन्हा दोन्ही पाय थोडा वेळ विश्रांती घ्या. कुठे जास्त अवघडल्यासारखं वाटत असेल तर तो भाग पूर्णपणे रिलीज करा. करूया आपण ताडासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पावलं जोडलेली, हात शरीराच्या जवळ. किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या जर तुमचा बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर. पण ऍक्च्युली थोडंसं पावलामध्ये अंतर असावंच. एकदम जर आपण असं चिटकून उभं राहिलो ना तर आपला बॅलन्स थोडासा हलतो. म्हणून किंचितसं अंतर घ्यावंच नेहमी पावलामध्ये. नजर समोर ठेवा, एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स करा. एकदम रिलॅक्स करा. बरोबर. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. एकमेकांना समांतर असतील दोन्ही हात आणि मग ते डोक्याच्या दिशेने वर करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. हाताची पाचही बोटे जुळली आहेत. नजर समोर आहे. आपला संपूर्ण शरीराचा आकृतीबंध एका रेषेत आलेला आहे. ठीक आहे. आता टाचावर उचला. छान. आणि इथे आपला बॅलन्स सांभाळा. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. संपूर्ण स्ट्रेच पावलापासून आपल्या हातापर्यंत. ताण ताण. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हात मात्र तसेच ठेवायचे. हात तसेच ठेवा. एक हालचाल डायनॅमिक करूया. हात तसेच वर ठेवायचे. आता श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली घ्या. हे सगळे जे आपण क्रिया करतो ना श्वासाकडे लक्ष देऊन आसनानंतर, त्याच्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी किंवा आपला जो सिंक्रोनायझेशन आहे, आपली हालचाल आणि आपला श्वास, त्याकडे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतं. पुन्हा श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. वन मोर. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. हात तसेच ठेवायचे आहेत वरती. आता ओंकार करत आपण हात साईडने खाली घेणार आहोत. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत ओमचा उच्चार करून हात साईडने खाली येतील. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स व्हा. बघा इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही. आपण शांतपणे ह्या सगळ्या कृती करतो. आता आपण करणार आहोत त्रिकोणासन. तर ज्या कोणाला पुन्हा एकदा पाठीचा त्रास आहे, पायाची दुखणी आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, शोल्डरचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. जास्त स्ट्रेच करू नका. त्रिकोणासनामध्ये आपला जो आकृतिबंध आहे तो ऑफकोर्स त्रिकोणासारखा दिसतोच. पण त्याचबरोबर तुमचा पाठीचा मणका, तुमच्या हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत आपल्या पायाचे ते ताणले जातात. खांद्यातले, हातातले स्नायू ताणले जातात. त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान प्रकारे होतं. आपल्याला क्लॉटिंगचा त्रास होतो तर तो भविष्यामध्ये होऊ नये हे प्रिव्हेंटिव्ह असं हे आसन आहे. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारणारं हे आसन आहे. तर मी आधी दाखवते आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. तर पूर्वस्थिती म्हणजे आपले पाय जोडून घ्यायचे आणि ह्या आसनाची स्थिती वाटचाल करताना दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. कम्फर्टेबल डिस्टन्स. नॉर्मली असं म्हटलं जातं की हे जे अंतर आहे हे आपल्या उंची एवढं घेतलं जातं. पण आपण मात्र आपली क्षमता ओळखून हे अंतर घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. कमरेतनं पुढे व्हायचं. आपला उजवा जो हात आहे
तो जमिनीकडे घेऊन जायचा आणि जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे उजवा हात घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल पकडा. पाऊल पकडता येत नसेल तर अँकल, पोटरी किंवा गुडघ्यापर्यंत हात घेऊन जा. आणि त्यानंतर आपला जो डावा हात वर आहे, तर आपली नजर त्या डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जायची. इथे आपल्याला कॉन्शियसली दोन्हीही खांदे रिलॅक्स ठेवायचे. उलट चाल करताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ आणि श्वास घेत कमरेतनं सरळ घ्यायचा. आणि मग हीच कृती आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करणार. ठीक आहे? लक्षात आलंय सगळ्यांच्या? सुरू करूया मग. आता ज्यांनी ज्यांनी पाय लांब केले त्यांनी पुन्हा एकदा पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता सुरू करूया. दोन्हीही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. छान. कमरेतनं पुढे व्हा. आता आपला उजवा हात जो आहे तो खाली जमिनीकडे घेऊन जायचा आहे आणि जमिनीला घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात जो डोक्याच्या दिशेने वर आहे त्याकडे आपली नजर घेऊन जा. नॉर्मल श्वास चालू ठेवा, खांदे रिलॅक्स ठेवा. श्वास घेतो, सोडतोय. दोन्हीही पायांचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेलेत. पाठीच्या मणक्यावर विरुद्ध बाजूने पीड आहे. गळ्यावरती सुद्धा तोच आपला अनुभव घेतोय. जोड श्वासाची. ठीक आहे. उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत थोडा वेळ हात खाली घ्या. हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. बरं, शक्यतो आपले हे आसन करताना गुडघे असे फोल्ड होणार नाहीत याची काळजी घ्यायची. आपले पाय गुडघ्यातनं सरळ असले पाहिजे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश कमरेतनं पुढे होऊया. आपला डावा हात जमिनीकडे जाईल. जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जाईल. उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडा आणि त्यानंतर आपली नजर वर असलेल्या उजव्या हाताच्या पंजाकडे. दोन्हीही खांदे रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. विरुद्ध बाजूने पाठकणा, गळा, तिथे आलेला पीळ, खांद्यांच्या इथे असलेला प्रेशर आणि स्ट्रेच याचा अनुभव. उलट चाल करूया. सावकाश डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि खाली बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. खाली बसा आणि विश्रांती. पुन्हा नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वासाची गती वाढली असेल डोळे मिटून नाकाने एक श्वास घ्या आणि तोंड उघडून श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. आज आपण बघणार आहोत पाठीवर पडून पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन आणि पोटावर पडून अर्ध शलभासन. काल आपण सुलभ भुजंगासन पाहिलं, बरोबर? त्यामुळे आज त्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत अर्ध शलभासन. दोन्हीही आसनांचे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे जर तुम्हाला अल्सर, हर्निया किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असेल, पोटाचा काही विकार असेल, तर मात्र म्हणजे नुकतंच ऑपरेशन झालं असेल अगदी 1-2 महिन्यापूर्वी, तर मात्र दोन्हीही आसनं करणं टाळायचं आहे. फायदे पवन मुक्तासन म्हणजे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्याच्यासाठी हे लाभदायक आहे. आपलं अन्नपचन किंवा उत्सर्जनाची जी आपली प्रक्रिया आहे ती चांगली होण्यासाठी हे अर्ध पवन मुक्तासन फायदेशीर ठरतं. शलभासन जे आहे ते पाठीचा मणका किंवा सायटिकाचा त्रास असेल किंवा तुम्हाला व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, पाठीची दुखणी, कमरेची दुखणी असतील तर त्यासाठी हे उपचारात्मक आहे आणि प्रतिबंधात्मक म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह आहे. दोन्हीही आसनं दाखवते आणि मग आपण एकत्रित दोन्हीही आसनं करूया. तर आधी आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. सुरुवातीला आपण बघणार आहोत पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. त्याआधी आपण करणार आहोत सायकलिंग, तीही दाखवते. दोन्ही पाय आपल्याला यथाशक्ती वर घ्यायचे आणि आपण सायकलिंग आधी सरळ करणार आणि मग रिव्हर्स करणार. बघा हे करताना कुठेही वरच्यावर बघा असं असं करायचं नाहीये. पूर्णपणे पाय खाली आले पाहिजेत जमिनीपर्यंत, तरच तुम्हाला तो इफेक्ट जाणवतो तुमच्या
कोर मसल्स वरती. ठीक आहे. सायकलिंग करणार आणि मग ते थांबवताना ती कृती पाय आधी तसेच सरळ करायचे आणि नियंत्रित खाली जमिनीवर ठेवायचे. त्यानंतर आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. तेही दाखवते. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला जो उजवा पाय आहे तो आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि मग तो फोल्ड करायचा. उजव्या पायाला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्यायचा. हे करताना असं डोकं वर उचलायचं नाही, डोकं पूर्णपणे जमिनीवर. हं? जर हाताची कोपरं पकडता नाही आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकतो. पुढची कृती बघा. आता ज्यांना पुन्हा एकदा मानेच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी डोकं जे आपण आता वर उचलणार ते वर उचलायचं नाही. बाकीच्यांनी आपलं डोकं असं वर उचलायचं, आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. हे झालं अर्ध पवन मुक्तासन. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडायचा, पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती आपण मग विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे. हे झालं अर्ध पवन मुक्तासन. दुसरं आपण बघणार आहोत शलभासन, अर्ध शलभासन. तेही बघून घ्या. पाठीवर पडून असं पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय जोडलेले घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता इथे आपल्याला हातांचे जे तळवे आहेत ते मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. बघा अशा प्रकारे. आता माझी इथे डावी बाजू तुम्हाला समोर दिसते म्हणून मी डावा पाय पहिल्यांदा वर करतो. आता इथे आपल्याला एक एक पाय वर करायचा आहे. तर आता बघा, सावकाश आपला जो डावा पाय आहे हा मी एका वर केला कारण की ती समोर दिसते तुमच्या म्हणून. गुडघ्यातनं सरळ ठेवून आपण हा पाय असा वरती करणार आहोत. अर्ध शलभासन. शलभ म्हणजे टोळ. टोळ जसं झाडावर लटकतं त्याप्रमाणे कृती, पण आपण ती हाफ करतो. इथे यथाशक्ती थांबायचं आणि मग सावकाश पाय खाली घ्यायचा आणि मग हीच कृती विरुद्ध पायाने. मग दुसरा पाय वर घ्यायचा. कुठेही असं वाटलं आपल्याला की आपण थरथरतोय, पाय थरथरतोय, तर आसन सोडून जायचं. बघा इथे हनुवटी कुठेही वर उचलली नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि मग सावकाश उलट चाल करायचं. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आणि विश्रांती घ्यायची. ठीक आहे. करूया सुरुवात. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सुरुवातीला आपण करतोय पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, डोळे मिटून रिलॅक्स. ही दोनही आसनं आपल्याला खूप छान जमणार आहेत. ही पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये आपण सगळ्यांनी आणूया आणि या सगळ्या आसनाचे आपल्याला लाभही तेवढेच छान मिळणार आहेत. तर सुरुवात करूया आपल्या सायकलिंगने. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत शक्य असेल तर वर घ्या किंवा यथाशक्ती वरती घ्या आणि एक पाय सरळ एक पाय फोल्ड असं सायकलिंग करायला सुरुवात करा. वरच्यावर न करता थोडीशी आपली कॅपॅसिटी किंवा आपला एक टार्गेट ठेवायचं की आपले पाय खाली जमिनीपर्यंत आले पाहिजेत. आज जरी आली नाहीत तरीही ही प्रॅक्टिस रोज ठेवायची आणि जोपर्यंत आपले पाय जमिनीपर्यंत येत नाहीत पावलं तेवढंही आपली मुवमेंट रोज प्रॅक्टिस करून तो टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करा. छान. आता रिवर्स. रिवर्स सायकलिंग. परफेक्ट. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, कोअर मसल्स अजून छान बिल्डअप करायचे असतील त्यांनी जरूर हे सायकलिंग करावं. सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय तसेच सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर घ्या. धडकन न आपटता सावकाश घ्या खाली. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर पूर्णपणे रिलीज होऊ देत. डोळे मिटून घ्या.
करूया आपण अर्ध पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय जो आहे तो 90 अंशापर्यंत सावकाश वर घ्यायला सुरुवात करूया आणि मग तो फोल्ड करूया. आपलं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. समोरनं उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन पुन्हा विळखा द्या. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. डोळे मिटून घ्या. डोळे मिटून आपल्या उजव्या ओटीपोटावरती जो प्रेशर आलाय त्याकडे लक्ष देऊया आणि जोड श्वासाची. 1 ते 2 सेकंद या स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर पुढची स्थिती करूया. सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र असंच थांबायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. समोरनं हाताचा विळखास सोडा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. नियंत्रित खाली जमिनीवर. कंट्रोल मुवमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय 90 डिग्री वर घ्या. तो फोल्ड करा. समोरनं डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या अँकल जॉईंट्स पासून. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे, रिलॅक्स आहे. डोळे मिटून पुन्हा या स्थितीची अनुभूती घेऊया. डाव्या बाजूने आलेला जो प्रेशर आहे त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. सावकाश डोकं वर उचलूया. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करूया. हे करताना मात्र आपल्याला उजवा पाय कुठेही वर उचलणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. श्वास घेतो आणि सोडतो. उलट चालू करूया. सावकाश डोळे उघडा. डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे रिलॅक्स करा. डोळे मिटलेले, तोंड बंद आणि श्वास चालू. करणार आहोत आपण अर्धशलभासन. सायटिका आणि पाठीची दुखणी प्रिव्हेंटिव्ह आणि उपचारात्मक. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. श्वसन मार्ग आपला इथे मोकळा होतो. उजव्या हाताचा आधार उजव्या मांडीखाली द्या. डाव्या हाताचा आधार डाव्या मांडीखाली द्या. आता आपल्याला हनुवटी वर न उचलता फक्त उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. फक्त उजवा पाय. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे. आता इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्हीही गुडघे, मांड्या, पावलं जुळलेली ठेवायची. हनुवटी जमिनीवर आहे आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली येतो तो अगदी पॅसिव्ह होतो. श्वास घेतोय, सोडतोय आणि 5 सेकंद इथे थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश डावा पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटलेले.
सावकाश सगळ्यांनी एकाकृष्ण व्हायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाशपणे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैल सुरू, डोळे मिटलेले. काल आपण योग साधनेबद्दल थोडस ऐकलं. म्हणजे योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून तयार झालाय आणि त्याचे काय अर्थ आहेत हे आपण काल पाहिलं. तर बघा, योग हा फक्त शरीर आणि मनापुरताच मर्यादित नाहीये. तर भगवद्गीतेमध्ये योग साधनेबद्दल सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे आपला जो हा दुःखाचा नाश करणारा जो योग आहे तो आपल्याला कसा प्राप्त होऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलंय आहार. तुमचा आहार हा खूप चांगला असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आपलं भारतीय जी जीवनशैली आहे, प्रत्येक प्रांतामध्ये त्या त्या भागामधले जे पोषक अन्न पदार्थ आहेत ते पिकवले जातात आणि आपण ते सेवन करतो. तर ही जी आपली पद्धत आहे ही अतिशय एक एक छान अशी पद्धत आहे जी आपल्या संपूर्ण शरीराला पोषण देऊ शकते. तर सात्विक भोजन हे असावं. आता हा प्रत्येकाचा डाएट प्लॅन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. हल्ली एवढ्या सगळ्या आजार झालेत आणि त्याचबरोबर खूप सारे असे डायटिशियन पण झालेले आहेत. तर तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता. पण त्याचबरोबर आहार हा नेहमी सात्विक योग्य वेळेला घेतला पाहिजे. शिवाय ग्रंथांमध्ये असंही सांगितलंय की 1/4 भाग हा आपल्या पोटामधला रिकामा राहिला पाहिजे वायू संचरणासाठी. म्हणजे अगदी तुडुंब म्हणजे पोट भरेपर्यंत न खाता, पोटाला अगदी कस लागेपर्यंत न खाता, थोडीशी जो आपला जे जेवण आहे ते किंवा थोडीशी आपली ती जागा रिकामी ठेवावी की जेणेकरून तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे ते योग्य प्रकारे पचलं गेलं पाहिजे. म्हणून 1/4 जो भाग आहे तो आपला नेहमी रिकामा ठेवावा. आणि त्याचबरोबर मिता आहार म्हणजेच जे आपण अन्न खातो ते अगदी छान चांगल्या एक मनस्थितीमध्ये किंवा जे आपण अन्न शिजवतो त्या गृहिणींनी सुद्धा खूप छान अशा मनस्थितीमध्ये किंवा सतत कुठलेही स्ट्रेस घेऊन जर आपण ते अन्न शिजवलं तर पुन्हा त्या अन्नामधला जो म्हणजे आपलं असं म्हणतात की जे आपण अन्न खातो तसंच आपलं मन राहतं. म्हणजे यथा अन्नम तथा मन असं म्हणलंय छांदोग्य उपनिषदामध्ये. तर हे अगदी खरं आहे की तुम्ही जेवढ्या प्रेमाने ते अन्न शिजवाल, घरी शिजवलेलं अन्न जेवढं चांगलं असतं पोषक, तेवढं बाहेरचं अन्न आपल्याला तितकंसं पोषक ठरत नाही. म्हणून आहार हा नेहमी चांगला असावा. आणि त्याचबरोबर विहार त्यांनी सांगितलाय. विहार म्हणजे आपण जी काही व्यायाम करतो, जी काही आसनं करतो, ती चांगली असली पाहिजे, ती नियमित केली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य स्वप्नावबोधस्य. स्वप्न म्हणजे काय तर विश्रांती. विश्रांती घ्या, तुमची कर्म चांगली ठेवा आणि मग हा जो दुःखाचा नाश करणारा योग आहे हा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तर असं हा योग फक्त शारीरिक आणि मानसिक मर्यादित नसून हा पूर्ण, जसं मी काल बोलले की तो एक अथांग सागर आहे. आपण जसं त्याच्यामध्ये पुढे जाऊ तसं आपल्याला त्याच्या एक एक पैलू आपण उलगडत जातो. ठीक आहे. आता आपण थोडंसं आपल्या आज हनुमान जयंती आहे म्हणून एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचा असा एक विचार आहे. तर हनुमान म्हणजे काय? तर नॉर्मली आपण काय म्हणतो की इंद्राने त्याचं जे शस्त्र आहे वज्र त्याच्याने त्या हनुमानाच्या हनुवटीवरती जो आघात केला त्यामुळे तो हनुमान. पण असंही पण आपण म्हणू शकतो की हनुमान म्हणजे मान म्हणजे काय तर आपल्यामधला जो अहंकार आहे, आपला जो अभिमान आहे त्याचा नाश, त्याचं हनन म्हणजे सुद्धा हनुमान आपण असं बोलू शकतो. तर बघा, आपल्या मनाचे आपण सायकोलॉजीमध्ये शिकलोय की मनाचे आपले 2 भाग आहेत. एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. बरोबर? तर हे जे अंतर्मन आहे तो म्हणजे आपला हनुमानाचं प्रतीक आपण बोलू शकतो. आणि जे आपलं बहिर्मन आहे, बघा हनुमान हा रामाचा दास, रामाचा भक्त. बहिर्मन म्हणजे आपला राम आहे, आपलं एक रामाचं प्रतीक आपण बोलू शकतो. तर जोपर्यंत बहिर्मनाची आज्ञा अंतर्मनाला होत नाही तोपर्यंत तो काहीच करत नाही. जोपर्यंत राम कुठलाही आदेश देत नाही तोपर्यंत हनुमान पुढे होतच नाही. जर रामाने आदेश दिला मग तो आदेश कुठलाही असू देत, कसाही असू देत, ते अंतर्मन पाळायला सुरुवात करतं. बरोबर? जसं की म्हणजे तो कुठलाही विचार करत नाही.
बहिर्मन जेव्हा राम म्हणजे बहिर्मन आपल्याला आदेश देतो, तेव्हा अंतर्मन ते चुकीचं आहे की बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठलाही तर्क न काढता ते अंतर्मन तेवढ्याच प्रयत्नाने ते तो आदेश पाळतो. पण हा अंतर्मन म्हणजे आपल्यातला जो हनुमान आहे, हा विसरलेला आहे की आपल्यामध्ये जी ताकद आहे, त्याच्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे, हा हनुमान विसरलेला आहे. मग आपल्याला ती जी आपली विसरलेली शक्ती आहे, ती आपल्याला आज जागृत करण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न करणार आहोत, या हनुमान जयंतीच्या निमित्ताने. ठीक आहे? तर सगळ्यांनी साधी मांडी घाला किंवा पद्मासन, अर्धपद्मासन घाला. तुम्हाला जे शक्य आहे ते. म्हणजे ॲटलीस्ट 5 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा. आता बघा ज्यांना अँक्झायटीचा त्रास आहे, कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे. आपण अजून एकमेकांची ओळख करून घेतलेली नाहीये. कुणाला कशा व्याधी आहेत हे माहिती नाहीये. पण ज्यांना अँक्झायटीचा त्रास आहे, डिप्रेशनचा त्रास आहे, तर त्यांना जर असं वाटलं, की आपल्याला गरगरल्यासारखं होतंय, आपल्याला कुठे अनइझी वाटतंय, तर त्यांनी जी बैठक घातली ती सोडून द्यायला हरकत नाहीये. ठीक आहे? हे एक कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर आता सुरू करूया. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञानमुद्रेमध्ये ठेवा. डोळे मिटून घेऊया. चेहरा शांत. आपण करणार आहोत आधी दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपल्यामध्ये प्राणशक्ती, चैतन्य शक्ती प्रवेश करतेय. आपल्या पेशी पेशीपर्यंत ही ऊर्जा पोचत आहे आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडूया. आपल्या सगळ्या व्याधी, भीती, काळजी या श्वासासोबत आपण बाहेर सोडून दिल्या. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत, ती एकमेकांना जोडून घेऊया. तिथे किंचितसा दाब आणायचा आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतायत का? तिथे आपलं मन केंद्रित करा. ज्याला प्राणस्पंदन असं म्हणतात. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी बैठक धारण केली आहे, त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत हे आपलं आपण तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी आपल्या शरीराचा जो खालचा भाग आहे, कमरेपासून ते पावलापर्यंत, त्या संपूर्ण भागाचं निरीक्षण करूया. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन जे आपण घातलंय, त्या आसनामध्ये कुठेही आपल्या अँकल जॉइंट्सवर, गुडघ्यांवर, काफ मसल्सवर, मांडीवर, आपले हिप जॉइंट्स, कमरेचा भाग, कुठे ताण आहे का हे तपासूया आणि तो भाग मनाने पूर्णपणे रिलीज करूया. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा आहे.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे. या भागातले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू ग्रंथी शिथिल आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, छोटंसं हृदय शिथिल आहे. चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. शरीराने आपण स्थिर होतोय, काया स्थिरता. हळूहळू मन, त्याची स्थिरता, श्वासाची जाणीव, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो हम, सो हम, असा तो जप चालू आहे. माझ्या श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी होत चालले. स्वतःशीच एकरूप होण्याचा हा आपला प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे हनुमानांना आपल्या शक्तीचा विसर पडला होता, त्याचप्रमाणे आपलं अंतर्मन देखील हे अजागृत आहे. त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती तो विसरलेला आहे. या शक्तीची जाणीव आपल्या आतमध्ये जो हनुमान आहे त्याला करून देऊया. मी शक्तिशाली आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कोणत्याही प्रसंगी, कुठल्याही अनुकूल प्रसंगी हे शरीर आणि मन याची शांतता कायम राहणार आहे, समतोल राहणार आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम व हनुमान यांनी अनेक प्रसंगी एकत्रित लढाई लढली व जिंकली, त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनातला हनुमान आणि आपल्या बहिर्मनातले प्रभू श्रीराम यांचा एकत्रित योग साधून आपण आपलं शरीर आणि मन हे संतुलित करणार आहोत. आताची परिस्थिती आहे विश्वामध्ये ही अशांतीची आहे, पण आपण मात्र शरीर आणि मनाने शांत राहणार आहोत, स्थिर राहणार आहोत. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणजे आजच्या युगातले हनुमानच आहेत. प्रभू श्रीरामांचे परमभक्त. त्यांचे मनाचे श्लोक म्हणजेच आपल्या अंतरंगामध्ये जो हनुमान आहे ते जागृत करण्याचे आहे. ते एक माध्यम आहे. या अंतर्मनाला आपण जागृत करूया. मी बोलते, आपण श्रवण करा.
मना वासना दुष्ट कामा नये रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो. मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची. विकारे घडी हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. शरीर मन शांत झालंय, स्थिर झालंय. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा हा संपूर्ण श्वास सोडून मी व्याधीमुक्त, तणावमुक्त, भीतीमुक्त होत आहे. करणार आहोत एक मकार लांबलेला ओंकार. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोड. ओंकार. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून श्री हनुमंताप्रमाणे आपल्या शरीर आणि मनाची जी शक्ती आहे ती जागृत करूया. जसं हनुमान हे त्याच्या बुद्धीसाठी, शक्तीसाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या चपळाईसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे त्यांची प्रभू श्रीरामांबद्दल असलेली निष्ठा, भक्ती, सेवाभाव हा सुद्धा आपल्यामध्ये यावा. आपल्या मनातला सगळा अभिमान, अहंकार याचा नाश व्हावा ही प्रार्थना करूया. समोर स्क्रीनवरती हा श्लोक दिसतोय. ज्यांना पाठ आहे त्यांनी बंद डोळ्यांनी बोला. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ही त्या परम तत्वाला आपण समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने, समाधानाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला हा 2 दिवसाचा डेमो वर्ग आज इथे संपन्न होत आहे. ज्यांनी कोणी ऍडमिशन घेतलेलं आहे पुढच्या महिन्यासाठी त्यांचं स्वागतच आहे. उद्यापासून आपण आपला जो नेहमीचा वर्ग आहे, दैनंदिन वर्ग, तो उद्यापासून सुरू होतोय.
जर कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, काही विचारायचं असेल ते विचारू शकता. आपले अभिप्राय नक्कीच सांगा. डेमो वर्गाचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल असं मी समजते. अ, कोणाला काही सूचना किंवा काही अजून पाहिजे असेल किंवा काहीतरी अजून ऍड व्हायचं असेल तर बोलू शकता. ओके. फक्त हँड राईज करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करीन. ओके. हा हा, एक मिनिट हा. हो, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही तुमचा माईक चालू करू शकता. अनम्यूट. एक मिनिट, पुन्हा एकदा बघा, एकदा ट्राय करून. केलंय मी अनम्यूट. येस, झालं. रामकृष्ण हरी, मला असं विचारायचं होतं, हो. आपण साधारणतः किती आसन कंटिन्युशन म्हणजे जो एक सायकल आहे किंवा जो आपला 1 आवरचा जो सेशन आहे त्याच्यात आपण साधारणतः किती सेशन्स घेणार आहोत? आणि एक एक रिक्वेस्ट अशी होती की हा टाइम आपण अजून एक्स्ट्रा वाढवू शकतो का? म्हणजे ज्या ठिकाणी आपण 1 तास करतोय तर याला अजून आपण वाढवू शकतो. आणि ऍडिशनल 1 डे जो फ्रायडे पर्यंत आहे तर तो सॅटरडे पर्यंत करावा, ही एक रिक्वेस्ट. ओके, तर तुमच्या प्रश्नाची एक एक करून उत्तरं देते. तर आपला जो पॅटर्न आहे वर्गाचा, जो सूर्यनमस्कार सुद्धा होतात, तर याच्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे पहिला जो वीक आहे त्याच्यामध्ये सगळी बेसिक आसनं आणि सूक्ष्म व्यायाम हे सगळं शिकवलं जातं. सेकंड वीक पासून थोडीशी हेवी आसनं शिकवली जातात. तिसऱ्या आठवड्यापासून आपण सूर्यनमस्कार घेतो, कारण की सूर्यनमस्कार हे लगेच घेतले जात नाहीत. तुमचं शरीर तेवढं बळकट किंवा त्याच्यामध्ये तेवढी ताकद यायला पाहिजे म्हणून मग आपण सूर्यनमस्कार तिसऱ्या आठवड्यापासून घेतो. प्राणायाम सुद्धा असंच आहे, प्राणायाम लगेच घेत नाही, तर तो सेकंड वीक पासून सुरू होतो. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे तुमचा असा होता की तुम्हाला अ, वेळ वाढवून पाहिजे असं, बरोबर? 5:50 नॉर्मली 7 होतात, पण असं आहे की आम्हाला लगेचच मला दुसरा एक वर्ग असतो 7 वाजता. तर त्यामुळे 7 पर्यंत मी जास्तीत जास्त घेते आणि मला लगेच दुसऱ्या वर्गाला पण जॉईन व्हायचं असतं. म्हणून तो एक लिमिटेशन येतं. आणि इवन सॅटरडे, तर शनिवारी सुद्धा आमचा एक आम्ही योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा आमचा सुरू आहे. तर त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते आम्हाला सॅटरडेला द्यावं लागतं त्यांना. म्हणून मग हा आमचा वर्ग जो आहे तो मंडे टू फ्रायडे आम्ही ठेवलेला आहे. सॅटरडेमध्ये तुम्ही तुमची स्वतःची साधना करू शकता. म्हणजे जे आपण एक आठवडा शिकलेलो आहोत, तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही सॅटरडेला करू शकता. कारण की योग हे एक अनुशासन आहे, एक शिस्त आहे. तो जरी भले फ्रायडे पर्यंत असू देत, पण शनिवारी तेवढ्याच ह्याने उठणं म्हणजे डेडिकेशनने उठणं आणि ती 1 तास साधना, भले आपला लाईव्ह वर्ग जरी नसला तरी ती 1 तास साधना जर तुम्हाला करता आली, तर तुम्ही योग साधनेमधला जो 90% भाग आहे तो कम्प्लीट होतो असं मला तरी वाटतं. कारण की योग साधना फक्त शरीर आणि मनाचंच कंडिशनिंग नसून तुम्ही स्वतः किती शिस्तीने ती करताय, किती डेडिकेशनने ती करताय, हेही तेवढं महत्वाचं आहे आणि तो सुद्धा एक प्रकारचा योगच असतो. तर असं आहे, म्हणून मग आपलं वर्ग हा मंडे टू फ्रायडे असतो. ओके. ओके सर. तुम्ही आहात का पुढच्या उद्यापासून होणाऱ्या वर्गाला? नाही, मी डेमो क्लाससाठी मीच रिक्वेस्ट केली होती की हो. आपल्याकडे. हो. तर अच्छा. मी ते जॉईन करण्याचा विचार, पण मी तेच म्हटलं की एकदा यांना विचारावं की त्या टाइम शेड्यूल जो आहे, कारण आता जे टायगलाईन तुम्ही जे दिलेलं होतं की योगा प्रशिक्षण केंद्र, आपण त्याच्यात हे करणार. ते योगाचे नवीन नवीन गोष्टी आपण शिकतो. पण आता सगळ्यात महत्वाचं काय होतं की काल काय शिकलं हे हम्म. लक्षात राहत नाही, किंवा आज काय शिकतोय ते उद्या लक्षात राहणार नाही. एक्झॅक्टली. बरोबर. हे असंच होतं. म्हणून योग हा 1 महिना किंवा आठवड्यापुरता नाहीये. तुम्हाला तो रोज निरंतर करायचा आहे. म्हणजे जेव्हा तुमची ती एक कंटिन्युटी राहते, सातत्य राहतं, तेव्हा कुठे आपल्या लक्षात राहायला लागतं, की हां, आपण हे करतोय आणि त्यासाठी ऑफकोर्स आपल्याला डेडिकेशन एक पाहिजे. आपण तेवढं शिस्तीने अ, ते केलं पाहिजे. तर नक्कीच आपल्याला ह्याचे फायदे लाँग टर्म मिळतात. चालतंय.
मॅम फक्त एक रिक्वेस्ट मी एवढीच करेल की जर कधी हा योग वर्ग आहे त्या पद्धतीने, कारण जे योगाज आपण करतोय तर आपण ऑलमोस्ट आता मी अगोदर योगा केलेला आहे, पण ज्यावेळेस आता तुमच्या सोबत ज्यावेळेस मी योगा करतोय तर जे श्वासोश्वासासोबत ज्या चुका मी करत होतो किंवा ज्या त्या शक्यतो अवॉइड होत आहेत, तर माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की डेली जे आपण योगाच करतोय तर त्यांचे फक्त आसनं आणि त्यांच्याबद्दलचं थोडं डिटेल जर कधी आम्हाला दिलं, सो वी कॅन रिमेंबर दॅट ऑल द थिंग्स, म्हणजे आम्हालाही समजा की जरी काही राहिलं किंवा शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये आम्ही ते अलाइन करू शकतो. शुअर. नक्की. चालतंय, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरिओम. येस दीपाली ताई, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. माईक चालू करू शकता. हा संध्याकाळचे क्लासेस आहेत का? अ, इव्हनिंग टायमिंग आहे? संध्याकाळचा अजून आम्ही अशी प्लॅन नाही केलाय संध्याकाळच्या बॅचेसचा. असेल ओके. तेव्हा नक्की सांगू. मग सकाळी 7 वाजता सेकंड बॅच आहे आणि थर्ड की फक्त दोनच बॅचेस सेकंड म्हणजे ती रेग्युलर क्लासेसची नाहीये, तर ती फक्त आमची योगा टीचर ट्रेनिंगची अ, ती बॅच आहे. ओके. हा, जे शिक्षक होणार आहेत तर त्यांची ती बॅच अच्छा. 6 महिन्याची कंटिन्यू बॅच ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. मी कॉल करून बोलते, कॉलवरती बोलते नंतर. बोलू शकता. आणि नाही ना ताई, तुम्हाला सुद्धा मी केलंय अनम्यूट. फक्त माईक चालू करून बोला. येस, बोलू शकता. नमस्कार मॅडम. हरिओम. मॅडम मला योगा ट्रेनिंग टीचरसाठी हे करायचं होतं, अप्लाय करायचं होतं. मग हा 1 महिना आधी करणं गरजेचं आहे का? नो, नॉट नेसेसरी. जर योगा टीचर ट्रेनिंगचं करायचं असेल तर आता ही बॅच आमची जूनमध्ये कंप्लीट होणार आहे. जुलैपासून नवीन बॅच चालू होणार. मग जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दलचा मेसेज येईल. ओके मॅम, येस. थँक्यू. वेलकम. प्रथमेश सर, तुम्हाला मी अनम्यूट केलंय, बोलू शकता. मॅडम नमस्ते, प्रथमेश बोलतोय. अरुण. मॅडम एक रिकमेंडेशन होतं, ज्यावेळेस कृती चालू असते त्यावेळेस तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. एक हं. ऑब्झर्व करायला, इंडिव्हिज्युअल अटेन्शन द्यायला एक वेगळा ट्रेनर असावा आणि कृती करायला एक वेगळं असावं. असं असलं तर मग ते इंडिव्हिज्युअल अटेन्शन होईल आणि जे आमच्यासारखे नवीन असतात ना त्यांना समजेल कशी कृती करायची. येस. तर आवाजाचा प्रॉब्लेम माहिती नाही आता किती जणांना येतो, म्हणजे मी माझा माईक वगैरे लावलेला असतो. पण जर तुम्ही शक्यतो मग कॉर्ड वगैरे वापरू शकता, जर शक्य असेल तर तुमच्या काना. मॅडम मग ऑब्झर्व कसं करणार, जर आम्ही जर ट्रेनिंग म्हणजे योगा करतोय तर आमच्याकडून काही चुका होत आहेत, तो होईल बी त्या कोण मला observe? दिसतात. जर तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवला ना तर मला ते दिसतं. म्हणजे आता इथे आमचे जे जुने साधक आहेत तर तेही तुम्हाला सांगू शकतील की त्यांचे व्हिडिओ ऑन असतात. मग ते मला तिथे समजा कुठे काही म्हणजे भले जरी माझा तुम्हाला फक्त एक विंडो दिसत असली तरी पण माझा गॅलरी व्ह्यू इथे ओपन असतो. आणि जर व्हिडिओ ऑन तो असेल तर मला सगळे दिसतात. तोच पॉइंट आहे मॅडम. तुम्ही कृती करत असताना आम्ही जो योगा करतोय ते तुम्हाला कसं दिसणार? कारण की मी थोडंसं बघते एका साईडला होऊन की तुम्ही त्या अंतिम स्थितीमध्ये कसे आहात असं. ठीक आहे, तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल जस्ट. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बरं, अजून कोणाच्या काही शंका असतील तर विचारू शकता. ठीक आहे, चला थांबूया आपण. हरिओम, धन्यवाद. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेल्या सूचनांबद्दल. नक्कीच आम्ही पालन करू. जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही अजून क्लिअरिटी आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू. धन्यवाद. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मीटिंग एंड करते.